चला तर मग आज बनवूया आपण रोजच्या साध्या पोळ्या भाजीला एकदम मसालेदार. तर त्यासाठी बघा सुरुवातीला मी भाजी बनवते. त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले, त्यामध्ये जिरा राई घातला, त्यानंतर कढीपत्ता घातला आणि कांदा घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घातले आलं लसूण, त्यानंतर आता यामध्ये आपण घातल्या 2-3 हिरव्या मिरच्या आणि मसाले घातलेले आहेत. आणि यामध्ये आता घालते मी बटाटा. फुल व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. तर बघा आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं. यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आणि आपली भाजी एकदम फर्स्ट क्लास रेडी झालेली आहे. हे बघा आता एकदम दिसते ना मस्त यम्मी. तर चला आता आपण पराठा बनवायला घेऊयात. तर पराठा बनवण्यासाठी बघा मी काय केलं आहे, चपातीचं जे पीठ असतं ना तेच पीठ घेतलेलं आहे, म्हणून चपातीसाठी जसं मळतो आणि त्याचा आता व्यवस्थित गोळा बनवते. हे बघा अशा प्रकारे. आणि आता काय करायचं आहे, सुकं पीठ लावून याला व्यवस्थित याची पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे एकदम मस्त मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आता याला काय करायचं, आपल्याला जरासं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घेतलं की यामध्ये थोडेसे आपण मसाला घालणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा किंवा कोथिंबीर वगैरे यामध्ये घालू शकता. तर हे बघा आता मी मसाला आणि थोडंसं मीठ घालून याला व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि आता याला काय करायचं, थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आणि ट्रायंगलचा शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे हे बघा एकदम मस्त. आणि ट्रायंगलचा शेप द्यायचा आहे. आपण रोजच गोलवाल्या चपाती किंवा पराठा रोजच खातो, पण अशा प्रकारे एकदा बनवून बघा. दिसायलाही वेगळं दिसतं आणि खायलासुद्धा चव्याची वेगळी लागते. आता याला आपण शेकून घेऊयात. तर मी तव्यावरती याला शेकून घेते. दोन्ही बाजूने असं शेकून घ्यायचं आणि याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर तूप किंवा बटरचा वापर करू शकता. हे बघा आपला एकदम मस्त त्रिकोणी पराठा तयार झालेला आहे. दिसतो ना एकदम यम्मी. तर नक्कीच ट्राय करा. हे बघा किती सारे लेयर्स आलेले आहेत.